नमस्कार, मी डॉक्टर तुषार खेरणार, अमृत हॉस्पिटल पिंपरी. आज आपण इन्शुलिन रेझिस्टन्सबद्दल पुढचा व्हिडिओ करणार आहोत. इन्शुलिन रेझिस्टन्स कमी कसा करावा, तर यासाठी बेसिकली 3 स्टेप्स आहेत. एक म्हणजे डाएट, दुसरं एक्सरसाइज अँड थर्ड इज स्ट्रेस मॅनेजमेंट. तर डाएटमध्ये आपल्याला बेसिकली कमी कार्बोहायड्रेटयुक्त, कमी मैदायुक्त आहार सेवन केला पाहिजे. फायबरयुक्त आहार जास्त सेवन केला पाहिजे. त्याच्याबरोबर साखर, बेकरी आयटम्स आणि कोल्ड्रिंक्स पूर्णपणे बंद करायला पाहिजे. नंतर एक्सरसाइजमध्ये आपल्याला ॲटलिस्ट आपल्या वजनाच्या 5 to 10% वजन कमी करायला पाहिजे. त्याकरता आपल्याला रोज 30 ते 45 मिनटं चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. त्याच्यानंतर लिम्फिंगसाठी आपल्याला सूर्यनमस्कार घालणे किंवा ट्रंक एक्सरसाइज किंवा कोष्ठगत व्यायाम करणं, तशा प्रकारचं योगासनं करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपल्याला आठवड्यातनं एकदा आपल्याला ऑइल मसाज घेणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर प्राणायाम, ध्यान धारणा करणं आवश्यक आहे. ह्या जर गोष्टी केल्या तर आपल्याला हा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करणं शक्य होईल. जर असे उपचार नाही केले तर याच्यामुळे आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्समुळे टाईप 2 डायबिटीज, त्याच्यानंतर हायपर टेन्शन म्हणजे BP वाढणं, फॅटी लिव्हर, हृदयरोगाचा त्रास आणि PCOS अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स किंवा अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. नमस्कार.